हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे मनालीतला आमचा हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे आमचा मनालीतला हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे आमचा मनालीमधला तिसरा दिवस आणि ज्या गोष्टीसाठी आपण हिमाचलमध्ये येतो त्या ती गोष्ट म्हणजे स्नो. आणि आज आम्ही निघालो आहे व्हॅली कव्हर करायला. आणि तिथे म्हणजे आता इथे जरी स्नो नसला तरी तिथे तर स्नो असणार आहे. म्हणजे थोडं या साईडला आय थिंक गाडी येईल तिकडनं. ओके, म्हणजे आज आम्ही चाललो आहे एका स्नो व्हॅलीमध्ये, आणि जी की आता सध्या 2023ची खूप ट्रेंडिंग अशी व्हॅली आहे ती म्हणजे सिसू व्हॅली. ॲक्च्युली ते एक गाव आहे आणि आजपर्यंत तुम्ही सोलांग व्हॅली बघितली असेल, त्याच्या पुढे अटल टनल बघितलं असेल, बट आता डिसेंबरमध्ये जी ट्रेंडिंगला गोष्ट आली ती म्हणजे सिसू विलेज, आणि तीच आम्ही आजच्या ट्रिपमध्ये कव्हर करणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. सगळ्यात आधी किरणने तरी आधी स्नो एक्सपिरियन्स केलाय, पण माझा हा फर्स्ट टाइम आहे, त्याच्यामुळे जरा जास्त एक्साइटेड मी आहे. तर आता जास्त लेट न करता आपण निघू. बट सगळ्यात आधी थोडं एक्सपोजर येत असेल त्याच्यामुळे मी थोडा शिफ्ट होतो. मेन म्हणजे काय माहिती का, तिथं जायला आता 2 ऑप्शन्स होते. एक कारचं होतं आणि दुसरं म्हणजे आपली स्वतःची बाईक, स्वतःची म्हणजे रेंटेड बाईक. तर आम्ही म्हटलं कारने जाण्यापेक्षा ना ती मजा नाही येणार, थोडी थंडी वाजली चालेल, त्याच्यामुळे बाईक रेंटने करू. आणि आता जशी स्कूटी घेतली होती काल, तसंच आम्ही आज बाईक घेतो आहे. आणि हिमालया घ्यायची की दुसरी घ्यायची ते बघू, कारण हिमालया थोडीशी जड जाते हँडल करायला जिथं स्नो असतं वगैरे. त्याच्यामुळे आम्ही दुसरा ऑप्शन एक एक्सपल्स म्हणून एक आहे ते ट्राय करेल. थोडी हलकी आहे, इझिली कॅरी होऊन जाईल. त्याच्यामुळे आता चला सगळ्यात आधी बाईक रेंट करू आणि तिथून पुढचा प्रवास तुम्ही बघा. हा मेन म्हणजे आता 11 वाजले, त्याच्यामुळे लवकरात लवकर निघायला लागेल आणि पुढची जर्नी तुफान असणार आहे. तर बघा, कंटिन्यू करा. आता ऍक्च्युली आम्ही उभं एक्झॅक्ट तिथून बाईक रेंट करतोय त्याच्या समोर, आणि एक्झॅक्ट माझ्या मागे ऑलरेडी जे पर्वत आहे त्याच्यावरती स्नो दिसतोय. फक्त आता जवळून एक्सपिरियन्स घ्यायचा मला स्नोचा. एक्सपिरियन्स घ्यायचा नाही, बर्फामध्ये जाऊन खेळायचं इन शॉर्ट असं बोल. म्हणजे तुफान एक्सपिरियन्स असणार आहे आणि फर्स्ट टाइम असतं ना, त्याच्यामुळे मज्जाच जास्त येते. त्याच्यामुळे चल आता इथून आधी आपल्याला नाश्ता करायचा आहे. आणि खूप मोठी सिरीज होईल ही, ऑलरेडी मी सांगितलंय, तू पण सांगून दे. त्याच्यामुळे पार्ट्स मध्ये येऊ शकतात. फोन डेड होत नाही तोपर्यंत आम्ही कव्हर करू आणि नवीन एक्सपिरियन्स देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. चलो, हे आहे समोर आणि इथूनच एक बाईक आम्हाला रेंट करायची आहे आणि आता इथून रेंट करू आणि लगेच निघू, कारण ऑलरेडी 11:30 झाले. लवकरात लवकर रिटर्न यायला लागेल. आज दुसऱ्या दिवशी आम्ही ही बाईक रेंट केलेली आहे आणि जस्ट तिचा पण व्हिडिओ घेतो आहे, जेणेकरून कुठं काय असेल तर आधीच क्लिअर नंतर, कारण त्यांच्याकडूनही काही इश्यू नाही, आपल्याकडूनही काही इश्यू नाही. आणि अशा प्रकारे एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड कवर करून घेतो. मेन इथं प्रॉब्लेम येतो गाड्यांच्या स्टेअरिंगचा, ते का ते पुढे मी बाईकवर सांगेल. आणि अशा प्रकारे बाईक तर सगळी क्लिअर दिसते. आता बघतं स्टेअरिंगचे फोटो घेऊन घेतो, म्हणजे बॅकअपसाठी ते आमच्याकडे होऊन जाईल. हो, हेल्मेट कंपल्सरी, त्याच्यामुळे अर्चीने पण हेल्मेट घातलं. ही बाईक जशी मी दाखवली आधी ही घेतली आहे आणि मी पण रेडी झालो आहे. ब्लॅक कलर नव्हता, एकच कलर माझ्या साईजचा शिल्लक होता, त्याच्यामुळे हाच आम्ही प्रेफर केला होता. आणि ऑल सेट निघायचं. आधी सगळ्यात आधी नाश्ता करू आणि मग ग्लोव्ज वगैरे पॅक होऊन पुढे निघू. हे आता मान्सूनमध्ये जो फ्लड आला होता मनालीमध्ये, हे त्याचंच पराक्रम आहे. हा पूर्ण रस्ता खाली धसलेला आहे आणि नदीची हालत तुम्ही बघू शकता, किती रौद्र रूप घेतलं असेल. म्हणजे थोडंसं पात्र होतं, डायरेक्ट डबल आणि ट्रिपल असं पात्र बनवलं होतं नदीने. आणि बऱ्या प्रमाणात रस्त्यांची खूप काय बोलतात त्याला, रस्ते खूप खराब झाले होते त्या फ्लडमुळे. आणि त्याच्यामुळे आता रस्ता कमी असल्यामुळे ही सगळी ट्रॅफिक लागते. आणि विकेंड असल्यामुळे सगळे लोक व्हॅलीमध्ये चालले. त्याच्यासाठीच आम्ही, उद्या संडे होता, म्हटलं संडेला न जाता आपण आजच जाऊ आणि लवकर ती व्हॅली कव्हर करू, कारण उद्या तर पाय ठेवायला जागा उरणार नाही व्हॅलीला. सगळ्यात जे मेन काम राहिलं होतं नाश्त्याचं, आणि रस्त्याच्या कडेलाच हॉटेल भेटलं. आणि व्ह्यूसाठी म्हटलं चल इथंच बसू, आणि आलू पराठा ऑर्डर केल्यानंतर. आणि ही सावलीत बसली, इथं हिला सांगतो इथे येऊन उन्हात उभी राहा, पडणार नाही तू. आणि हा बघतो तुम्ही ही व्हॅली व्ह्यू बघा तुम्ही. आणि हीच ती नदी जी मगाशी मी बोलत होतो गाडीवरती, कसली जबरदस्त आणि कसला भन्नाट नजारा दिसतोय. म्हणजे लिटरली असं इथं उभं राहून बघत राहावं, पण जोपर्यंत आपल्या अंगावरती ऊन पडते ना तोपर्यंत बघत राहावं, कारण एकदा का सावली पडली
की इथं उभं राहणं म्हणजे मौत को न्योता आहे, ह्या टाईपमध्ये गोष्ट होऊन जाणार. कारण मी आता गाडी चालवतोय ना, माझे हात अक्षरशः गोठले, कारण ग्लोव्ज घातलं नव्हतं मी. म्हटलं आधी नाश्ता करू आणि मग ग्लोव्ज घालू, आणि हिला तेच सांगत होतो. मी थोडा जात होतो नाहीतर तुझ्या एक चक्करमध्ये आणि माझ्याकडनं बोललं जात नाहीये, म्हणजे एवढी थंडी वाजते उन्हात जरी असलं तरी. मी तुला चांगली सेफ काय गाईडलाईन्स देते, पण त्या तुला फॉलो नाही करायचं. बघ, पण व्हॅली बघ ना तू, जी बघण्यासाठी तू इतक्या दिवसांपासून, इतक्या वर्षांपासून तू बोलत होती हिमाचल हिमाचल. हे आहे हिमाचल. आता बघून घे आणि साठवून घे, जे की मी कॅमेरामध्ये कॅप्चर करतोच आहे. व्हॅलीमध्ये इंटर करायच्या आधी सगळी तयारी, ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज, त्याच्यानंतर कॅप, बऱ्याचशा गोष्टी, नाक पॅक, सगळे आमची मॅडम एकदम पॅक होणार आहे. थोडी जागा ठेवणार नाही, अजून एकदम पॅक नको करू, अजून पराठा खायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही 3 लोकेशन कव्हर करणार आहे. फर्स्ट आहे सोलांग व्हॅली, सेकंड आहे अटल टनल, आणि थर्ड आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सिसू विलेज, आणि जिथं पूर्ण म्हणजे व्हॅली बर्फाची असणार आहे. सोलांग व्हॅलीमध्ये थोडा कमी बर्फ बघायला मिळेल. अटल टनल तर सगळ्यात इंडियातला लांब टनल आहे, त्याच्यामुळे 8.5 ते 9 किलोमीटरचा तो फक्त टनल आहे. त्याची एक वेगळी मजा येणार आहे. आणि मेन जसं मी म्हटलं सिसू विलेज, तिथं गेल्यानंतर जे नजारे बघायला मिळणार आहे आणि जे कॅप्चर करणारे तुम्ही पण बघणार आहे, तर याचे बराचसा कॉन्टेंट असं शूट होईल. तर कदाचित फर्स्ट पार्ट सोलांग व्हॅली आणि अटल टनलचा असेल, आणि थर्ड जो येईल कदाचित तो सिसू विलेजचा येईल. त्याच्यामुळे आधीच क्लिअर करून देतोय की मोठे पार्ट होणार आहे. आणि ही सिरीज आपण जेव्हा सुरू केली होती तेव्हा पण आपण डिक्लेअर केलं होतं की रॉ एलिमेंट ठेवणार आहे आम्ही. खूप काही कट, खूप काही सिनेमॅटिक नाही. जितकं जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू तितकं आमचा प्रयत्न असेल जितकं जास्त दिसणार असं. आणि आमच्यासाठी या मेमरीज तितक्या जास्त कॅप्चर करू शकतो तितक्या चांगल्या बघायला. जेव्हा म्हातारे होऊ, जेव्हा थंडी सहन होणार नाही, तेव्हा मस्त टी व्हीवर लावून, तेव्हा तर कदाचित 100 इंची 150 इंची टी व्ही येतीलही, अशा टी व्हीवर लावून हे सगळे नजारे एन्जॉय करू शकतो आम्ही. त्यासाठी हे सगळे कॅप्चर करून घेतो आहे. आणि थोडा एक अजून देतो, ये रिपीट हुआ है भाई, ठीक है, क्योंकि ये मुझे बर्फ में पहनना है. याच्या खाली फक्त मी टी शर्ट घातलेला आहे आणि अंदर सब कोरा आहे भाई. बट वरतून सगळं पॅक असणार आहे, त्याच्यामुळे एवढं काही नाही. आणि जर वाटलं तर एखादं मी सूट वगैरे घेऊन टाकेल, तो 200 रुपये रेंटने भेटतो. आणि असं बोलता बोलता भूक एवढी तीव्र होते, बट अजूनपर्यंत आमची ऑर्डर येत नाही आहे. तर तू उन्हात उभी राहा, तू ऊन शेक, मी जरा पराठ्याचं बघतो. इतकी कारची लंबी लाईन आहे आणि आम्ही येऊन आता कमीत कमी 3 किलोमीटर झालं आहे. आणि हीच लाईन मला पुढे त्या व्हॅलीपर्यंत दिसते. म्हणजे हा बेस्ट डिसिजन झाला की आम्ही बाईक रेंटवर घेतली, म्हणजे पटपट आम्ही साईडने निघू शकतो जसे बायकर निघत आहेत. जितका व्ह्यू चांगला होता इतकी टेस्ट खराब हॉटेलची. एक भंगार पराठे खाल्ले आयुष्यातले इथं, आणि ते पण 150 रुपयाला एक पराठा. म्हणजे अक्षरशः तो पराठा काय बोलतात ना, चपातीसारखा बनवला नव्हता, त्याला थेपला होता. 4 पराठ्यांची कॉस्ट एका पराठ्याला. ही 4 पराठ्यांची कॉस्ट एका पराठ्याला, आणि टेस्टमध्ये सगळ्यात भंगार. असं वाटतं चुकी गेली इथं थांबून. टाईम पण खूप वेळ झाला, आता निघूया पुढच्या प्रवासाला. अशा प्रकारे आपण आता सोलंग व्हॅलीमध्ये इंटर करताना, आणि ही या साईडची जी माझ्या राईट साईडची ही सगळी सोलन व्हॅली आहे. आणि इथं थांबण्यामध्ये थोडं आम्हाला वाटतं की अर्थ नाही आहे, कारण क्राऊड पण खूप आहे आणि पाहिजे तसा बर्फ अजून पडला नाही, इकडे स्नोफॉल झाला नाही आहे. त्याच्यामुळे या क्राऊडमध्ये टाईम वेस्ट करण्यात अर्थ नाही आहे. तर इथून सरळ अटल टनल आणि तिकडे सिसू व्हॅलीमध्ये आपण जास्त टाईम स्पेंड करू शकतो. कारण इथं उतरलं खाली तर 1-1.5 तास इथं वेस्ट होईल, त्याच्यापेक्षा तो टाईम आपण तिथं युटिलाइज करू आणि सरळ आता अटल टनलला निघू. ॲक्च्युली इथं खाली ॲक्टिव्हिटीज होतात, बट स्नोच नाही आहे, त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी करणार कुठं. आणि इकडे वरती बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी होतात, म्हणजे तुम्ही बर्फात खेळू शकतात वगैरे. बट जसं मी परत बोलतोय, स्नो नाही आहे, त्याच्यामुळे आपण स्ट्रेट अटल टनलला निघू आणि तिथला आनंद घेऊ आणि तिथले व्ह्यू एन्जॉय करू. एक 22 ते 23चा रूट आम्ही कव्हर करून आता पोचलोय अटल टनलच्या इथं.
आणि इथं जे हिमाचलच्या गाड्या नाही आहे किंवा जे त्याला पिवळी पट्टी नाही आहे त्या गाड्यांची इथं चेकिंग चालू आहे. बट बघायला गेलं ना अटल टनलच्या जितके मी व्हिडिओज बघितले होते ना पूर्ण स्नोने भरलेला वगैरे, बट अजून इथं कुठं स्नोचं कुठं नामोनिशान दिसत नाही आहे. बट अटल टनलच्या समोर जे पण पहाड आहेत त्यांच्यावरती बर्फ पडलेला दिसतो आणि बऱ्या प्रमाणात पडलेला दिसतोय. चेकिंग झाल्यानंतर आता इथून 8.5 किलोमीटरचं आपलं अटल टनल क्रॉस करून आपल्याला सिसू विलेज जायचं आहे. आणि एक गोष्ट जी मगाशी मी बोललो होतो की सोलांग व्हॅलीमध्ये ना गर्दी दिसते किंवा काही नाही आहे, बट बघायला गेलं ना सोलांग व्हॅलीमध्ये कोणीच थांबलं नाही आहे कारण तिथं स्नो नाही आहे आणि सगळे वरती येत आहे. खूप सारी ट्रॅफिक लागते आणि आता डाऊट आहे की जी सगळी गर्दी सोलांग व्हॅलीची अटल टनलची ती आम्हाला भेटणार आहे सिसूमध्ये, म्हणजे सिसू फुल पॅक असणार आहे. आता इथं असं चहा मारायचा विचार चालू आहे, एखादी गाडी शोध किंवा शॉप शोध, कारण 8 किलोमीटर डायरेक्ट आहे आणि आतमध्ये आपल्याला म्हणजे थंडी वाजेल कारण ऊन लागणार नाही आहे. आणि एक कॉम्प्लिमेंटीला देतो, ही खूप छान दिसते. हेल्मेटचा कलर ना ब्ल्यू एकदम उठून येतोय, लिटरली छान दिसते आणि तुझ्या टॉपला पण तो मॅच होतोय. ते तिकडे गेल्यानंतर आपण घेऊ सगळे शॉट्स. आणि ही आहे अटल टनलची एंट्री. इथं चेकिंग होते जसं मी बोललो, म्हणजे पिवळ्या पट्टीच्या गाड्या सोडून सगळ्यांना थांबवतात आणि चेकिंग होते, त्याच्यानंतर आतमध्ये सोडतात. आणि 8.5 किलोमीटरचा टनल आहे. गाडी चालवायला मजा येईल पण तितकीच थोडीशी काळजी घ्यायला लागेल कारण थंडी पण तेवढीच वाजणार आहे. थोडंसं टनलमध्ये गरम पण होऊ शकतं, बट जितकं मी चालवलं आहे ना, नाही भाई कुछ नाही चाहिए, जितकी मी गाडी चालवली ना आता इथपर्यंत, सगळे ग्लोव्ज वगैरे घातले तरी माझे हात अक्षरशः गोठले आहे आणि बोलताना पण थोडं फंबल होते कारण तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आणि माझ्या मागे जे बसलेले आमचे शूटर आहेत त्यांची हालत पण बऱ्यापैकी टाईट आहे, पण थोडी काळजी घेत आहे. आणि तुमच्यासाठी विदाऊट ग्लोव्ज एक हातीचा विदाऊट ग्लोव्ज होता कारण ग्लोव्ज असल्यावर कॅमेरा ऑपरेट करता येत नाही आहे आणि मोमेंट्स कॅप्चर करता येते. मी तर ड्राईव्ह करण्यामध्ये बिझी आहे. थोडेसे केसांची हालत खस्ता झाली हेल्मेटमुळे आणि आय थिंक आपण आता निघून पुढचा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी निघायला पाहिजे. एकंदरीत एक अटल टनलचा तू आता थोडासा अजून बेअर करून थोडासा अटल टनलचा व्ह्यू कॅप्चर कर, त्याच्यामुळे निघूया आता. काय दिसणार आहे? लाईट आहे ना आतमध्ये, पण एंट्री वगैरे थोडा अटल टनल आपल्या लिए बऱ्याचशा लोकांनी बघितलं असेल, इवन मी पण बघितलंय, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी पण बघितलंय, बट जस्ट व्हिडिओसाठी कॅप्चर करतोय.